एक अंगठी, किंमत 10 कोटी, पण खरी किंमत तर अजून उघड व्हायची आहे. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कथेमध्ये, दिलकशी. मागील भागात आपण पाहिलं एक साधी वाटणारी अंगठी अचानक सगळ्यांसाठी इतकी महत्वाची का बनली आहे. त्याचं गूढ अजूनच गडद झालं. कनक आणि सोनाली त्या अंगठीच्या मागे लागले आहेत, पण त्या अंगठीत असं काय आहे ज्यासाठी कोणीही कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. आणि आता राधाने मागितलेली 10 कोटीची किंमत, ध्रुवची अनपेक्षित एंट्री आणि नीलला आलेला तो रहस्यमय फोन, ही सगळी घडामोडी काहीतरी मोठ्या वादळाची चाहूल देत आहे. तर चला वेळ न घालवता सुरू करूया दिलकशी भाग 98, जिथे प्रत्येक क्षणाला दडलं आहे एक नवीन रहस्य आणि प्रत्येक निर्णय बदलू शकतो सगळ्यांचं आयुष्य. सोनाली, आवरलं का तुझं? चल पटकन, आपल्याला वेळेत पोहोचायला हवं. कनक सोनाली जवळ येत घाई करत म्हणाली. तसं सोनालीच्या थोड्या अंतरावर उभा असलेल्या नीलच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो त्या दोघींजवळ येऊन कनकला म्हणाला, काय चालू आहे तुमच्या दोघींचं? कुठे निघाली आहे स्वारी आज? हे बघा, तुम्ही जर कधी काही कांड करत असाल ना, तर मला त्याची माहिती पहिलेच देऊन द्या, कारण नंतर ध्रुवने जर काही गोंधळ घातला तर मी तुमची बाजू घेणार नाही, तो त्यांना धमकावत म्हणाला. तसं त्या दोघींनी एकमेकींच्या तोंडाकडे बघितलं. तुम्हाला काय होतो मध्ये मध्ये चोमडापणा करायला? असतात काही मुलींच्या गोष्टी, दरवेळेस आपलं शेपटी सारखं मागे मागे काय करायचं? चल ग कनक, माझं आवरलं आहे आणि तसंही आता ऑफिस पण सुटलं आहे आणि मी ऑफिसची सगळी कामेही केली आहे. सोनाली मुद्दाम नीलच्या वाकड्यात शिरली, जेणेकरून तो अजून काही जास्त प्रश्न विचारू नये आणि त्या दोघींना उत्तरही द्यावी लागू नये. काम संपलं आहे म्हणजे तू विसरू नको, तू माझी सेक्रेटरी आहे. त्यामुळे जोपर्यंत मी ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत ऑफिसमध्ये तू थांबलं पाहिजे आणि मी आज रात्रभर ऑफिसमध्ये बसून काम करणार आहे. त्याने त्याच्या हातातली फाईल टेबलवर टाकली आणि तो तिथेच खुर्चीवर बसला. मी सेक्रेटरी आहे, वॉचमॅन नाही की तुम्ही इथे रात्रभर बसायला आणि मी तुमच्यावर पहरेदारी करायला. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. माझं आजचं काम संपलं आणि मी निघाली, बाय. विषय वाढतो आहे हे बघत सोनालीने पटकन कनकचा हात धरला आणि तिला ओढतच कॅबिनच्या बाहेर घेऊन गेली. या दोघींचं नक्कीच काहीतरी लपवत आहे, पण मी पण नील आहे. आता बघाच मी काय करतो. त्या दोघींना जाताना बघून नील मनातच बडबडला आणि मग त्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढत कॅबिन सोडली. काय ग, आपल्या मागे ही गाडी राहीलच का? त्यांच्या गाडीच्या मागे असलेल्या गार्डच्या गाडीला बघत सोनाली म्हणाली. तसं कनकने तिची मान होकारात हलवली. आपण तिथे काय मारामारी करायला जातो आहोत, एवढे सगळे लोक घेऊन जायला? त्या गाडीकडे बघत सोनाली वैतागली, कारण तिला गार्ड आणि सिक्युरिटीचा आधीपासूनच जाम कंटाळा यायचा. तेवढंच नाही, हा जो ड्रायव्हर आहे ना, हा सुद्धा वेल ट्रेन सिक्युरिटी गार्डच आहे. अल्बर्ट सोबत नसताना काही झालं तर पूर्ण व्यवस्था हाच बघतो. लास्ट टाइम सुद्धा जो रस्त्यात राडा झाला होता तेव्हा हाच माझ्या बरोबर होता, कनक म्हणाली. तसं सोनालीने त्या ड्रायव्हरकडे बघत एक आवंढा गिळला आणि समजल्यासारखी मान हलवून खिडकीच्या बाहेर बघू लागली. मॅम, तुम्हाला इथून काय हवं आहे मला सांगा, मी घेऊन येतो. तुम्हाला तिथे जायची गरज नाही. तो कॅफे आला तसं ड्रायव्हरने कनककडे मान वळवून तिला विचारलं. नाही, तुम्ही गाडीतच बसा, जे हवं आहे ते मी स्वतः जाऊन घेऊन येईल. ती घाईघाईत गाडीच्या खाली उतरली आणि सोनाली सोबत कॅफेकडे चालू लागली. तसं ड्रायव्हरने सुद्धा गाडी लॉक केली आणि तो त्या दोघींच्या मागे चालू लागला. हे बघा, मी तिथे महत्वाच्या कामाने जाते आहे आणि ही माझ्या सोबत आहे.
त्यामुळे तुम्हाला यायची गरज नाही. तुम्ही गाडीतच थांबा, मी लगेच काम करून परत येते. तिने ड्रायव्हरला समजवलं, पण तो काही समजल्यासारखा वाटला नाही. तसं ती आता थोडा त्याच्यावर आवाज चढवून त्याला म्हणाली, हे बघ, मी सरळ आत जाऊन काम आवरून येणार आहे. आणि हो, तुझं काम माझं ऐकणं आहे. त्यामुळे जास्त काही विचार न करता जा, गाडीत बस, समजलं? आता मात्र ड्रायव्हरचा नाईलाज झाला आणि तो गाडीकडे वळला. तसं कनकने एक श्वास सोडला आणि ती सोनाली सोबत पुन्हा त्या कॅफेकडे चालू लागली. ड्रायव्हरने पुन्हा मागे वळून बघितलं. तसं त्या दोघीही कॅफेकडे चालत होत्या. तसं त्याने दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही गार्ड्सला नजरेने इशारा केला आणि तो त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणून त्याच्या गाडीकडे वळला. काय ग, कुठे आहे ती तुझी राधा? आपण तर अगदी वेळेत आलो, पण ती काही कुठे दिसत नाही. सोनालीने त्या कॅफेत नजर फिरवली. तो वर्कर लोकांचा कॅफे होता, त्यामुळे वर्कर लोकांनी अतिशय घाण करून ठेवला होता. जागोजागी पान आणि तंबाखू खाऊन थुंकल्याचेही डाग भिंतीवर दिसत होते. अशा जागेत तर तिला उभं राहायलाही किळस वाटत होती. तिला कुठे वेळ पाळायची सवय आहे. येईल ती, आपण इथे एक टेबल घेऊन बसू. कनक सुद्धा ती जागा बघून वैतागली होती, पण करणार काय? बसू? तुला इथे बसण्यासारखी जागा दिसतेय का कुठे? ते बघ, इथे बसलेले लोक आपल्याकडेच कसे बघता आहेत. सोनाली बोलतच होती की तोपर्यंत कॅफेचा मॅनेजर धावत त्या दोघींजवळ आला आणि त्यांना अदबीने म्हणाला, सॉरी मॅडम, मी ऑर्डर घेण्यात व्यस्त होतो, त्यामुळे माझं तुमच्याकडे लक्षच नाही. तुम्ही कनक मॅडम का? त्याच्या बोलण्यावर कनकने त्याला होकार दिला. तसं सोनाली त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. मॅडम, तुमच्यासाठी त्या बाजूचा एक टेबल रिझर्व केला आहे. तुम्ही हवं तर तिथे बसून वेट करू शकता. त्याने तिथल्या टॉयलेटच्या थोड्या अंतरावर असलेला एक टेबल दाखवला. तसं सोनालीला अजूनच किळस वाटली. त्या राधाला काही अक्कल आहे की नाही? एक तर कॅफे हा असा घाणेरडा निवळला, त्या टेबल सुद्धा असा आहे की तो जेंट्स टॉयलेटच्या थोड्या अंतरावरच. ते काही नाही, तू आताच्या आता तिला फोन कर आणि तिला कॅफेच्या बाहेर भेटायला सांग. आपण तिथे रस्त्यावर उभं राहून तिच्यासोबत काय बोलायचं ते बोलू. कनकने त्याला होकार दिल्यावर तो मॅनेजर निघून गेला. तसं सोनाली चिडत म्हणाली, मला काय वाटतं, आपण त्या मॅनेजरला सांगू की त्या टेबलची ऑर्डर देणारी व्यक्ती आली की आपल्याला कळवू म्हणून, आणि आपण बाहेरच्या बाजूने उभं राहू. कारण ती किती नाटकी आहे ते मला चांगलं माहित आहे. जर मी आता तिला फोन करून सांगेल की आपण कॅफेच्या बाहेर भेटू, तर ती मला अजून महिन्याभरानंतरचा वेळ देईल आणि तेव्हा सुद्धा अशीच कोणती तरी घाण जागा निवडेल. कनकच्या बोलण्याला सोनालीने होकार दिला. मग त्या दोघीही मॅनेजर जवळ जाऊन त्यांना त्या बाहेर असल्याचं सांगितलं आणि घाईघाईत कॅफेच्या बाहेर निघू लागले. तेवढ्यात नील त्या दोघींसमोर दत्त म्हणून उभा राहिला. आता मला तुमच्या दोघींपैकी कोणी उत्तर देईल की तुम्ही या ठिकाणी काय करत आहात, नाहीतर मी आत्ता ध्रुवला फोन लावून इथे बोलवतो. त्याने धमकी दिली. तशा त्या दोघीही घाबरल्या. सोनालीने लगेच त्याचा हात पकडला आणि त्याला बाहेरच्या दिशेने आणलं. तसं कनक सुद्धा त्या दोघांच्या मागे मागे आली आणि नंतर कनकने नीलला झालेली सगळी गोष्ट सांगितली. अरे बावळटांनो, मग हे मला पहिले नाही का सांगायचं? मी तिला ती होती तिथून उचलून आपल्या ऑफिसला आणलं असतं आणि तुला तुझी वस्तूही मिळाली असती. हो, तू बरोबर म्हणतोस, पण ती किती नालायक आहे हे तुला माहित नाही. तिने मुद्दाम ती अंगठी फेकून दिली असती किंवा त्या अंगठीसोबत अजून काही केलं असतं, पण मला ती दिली नसती. आणि आता प्लीज तू इथे आमच्या सोबत न थांबता गाडीत जाऊन बस, नाहीतर तिला पुन्हा काहीतरी नवीन नाटक करायला संधी मिळेल. कनकने त्याला केलेली रिक्वेस्ट तो ऐकणार थोडीच होता. पण तेवढ्यात मॅनेजर तिथे येऊन त्या दोघींना राधा आल्याचे सांगितले. ए प्लीज बाबा, आम्ही जाऊन येतो, तोपर्यंत तू इथेच थांब, आतमध्ये येऊ नकोस. आणि हो,
आता तुला सगळी गोष्ट सांगितली आहे, तर ध्रुवला जर उद्या यातलं काही समजलं आणि तो माझ्यावर चिडला तर मला वाचवायची जबाबदारी तुझी, असं म्हणून तिने तो पुढे अजून काही बोलेल त्याआधीच सोनालीचा हात पकडला आणि पुन्हा कॅफेत गेली. काय ग ये चिचुंद्रे, तुला भेटायला बोलवण्यासाठी यापेक्षा घाण जागा नाही मिळाली का? तुझं नाही, कमीत कमी आमचं स्टेटस बघून तरी जागा निवडायची. राधाला समोर बघताच सोनाली तिच्यावर डाफरली. तसं कनक लगेच त्या दोघींच्या मध्ये उभं राहत सोनालीला म्हणाली, आपण इथे भांडण करण्यासाठी नाही आलो आहोत, त्यामुळे मला बोलू दे प्लीज. वेल, भांडण करण्याची माझी आज बिलकुल इच्छा नाही, पण जसं तुझ्या या मैत्रिणीने सांगितलं तसं मी ही जागा तुझ्या स्टेटसला बघूनच निवडली आहे. त्याचं काय आहे ना, तुला तसंही दुसऱ्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगण्याची सवय आहे, पण ते तुकडे एकदा संपले की तुला या अशाच जागेची सवय करावी लागेल. त्यामुळे म्हटलं आतापासून त्यावेळेची एक झलक दाखवून देऊ. राधाने म्हटलं. तसं सोनाली अजूनच चिडली आणि ती राधाला काही म्हणेल त्याआधीच कनकने तिचा हात दाबला आणि ती राधाला म्हणाली, माझं सोड, माझं जे होईल ते होईल. आधी आपण इथे ज्या कामासाठी भेटलो आहोत ते काम करून घेऊ. अरे वा, तुला फारच घाई दिसते त्या अंगठीची. पण मी जर असं म्हटलं की मी ती अंगठी सोबत आणलीच नाही तर? राधा तिचे दोन्ही हात झटकत म्हणाली, हे बघ राधा, तू जर अंगठी आणली नसतीस ना तर तू आता इथे अशा घाण जागेत माझ्यासमोर उभं राहून तोंड सुद्धा चालवलं नसतं. एवढं तर मी तुला नक्कीच ओळखते. त्यामुळे आता चुपचाप ती अंगठी मला दे आणि फूट इथून. कनक सुद्धा हाताची घडी घालत तिच्या नजरेला स्वतःची नजर रोखून म्हणाली. तसं आता राधाने पर्स उघडून त्यातून एक डब्बी बाहेर काढली आणि ती कनकला म्हणाली, हो, अंगठी तर मी आणली आहे, पण या अंगठीची किंमत घेतल्याशिवाय मी ही तुला देणार नाही. बोल, किती पाहिजे तुला याचे? 10 करोड. कनकने तिची पर्स उघडलीच होती की तिच्या कानावर राधाचे वाक्य येऊन आपटले. काय काय? सोनाली आणि कनक एक साथ म्हणाल्या, डोकं फिरलं का तुझं? या अंगठीचे 10 करोड? सोनाली पुढे होत म्हणाली, डोकं माझं पहिले फिरलं होतं जेव्हा मला या अंगठीची किंमत माहित नव्हती. नाहीतर ही अंगठी हिच्याजवळ कधीच दिसली नसती. या अंगठीत लागलेल्या या खड्याची किंमतच 2 करोड आहे आणि ती अंगठी मी ही गेल्यानंतर सुद्धा सांभाळून ठेवली. म्हणून मला त्या अंगठीचे पूर्ण 10 करोड हवे. नाही तर मी ती अंगठी तुम्हाला देणार नाही. कनक आणि सोनाली एकमेकींच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघायला लागल्या, कारण रक्कम खूप मोठी होतीच, पण त्यावर तिने वरतून फक्त सांभाळण्यासाठी लावलेली रक्कम तर त्यापेक्षा पण जड होती. हे पैसे घे आणि तिला हवी ती वस्तू लगेच दे आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत असलं घाणेरडा व्यवहार करण्याचा प्रयत्न केलास तर तुला कोणतीही अंगठी घालण्याच्या लायक राहणार नाहीस. कनक आणि सोनालीपैकी कोणीही राधाला काही म्हणेल त्याआधीच ध्रुवने राधाच्या हातात एक चेक कोंबला. तसं आता सोनाली आणि कनक घाबरून ध्रुवच्या तोंडाकडे बघायला लागल्या. सोनालीने तिची नजर फिरवून ध्रुवच्या मागे बघितलं तर नील तिथे शांतपणे उभा होता. सोनालीला नजरेला बघत त्याने फक्त त्याचे खांदे उडवले. तेवढ्यात त्याला एक कॉल आला आणि त्याने बाजूला सरकून तो कॉल घेतला. कॉल ठेवल्यावर नील पळतच ध्रुव जवळ आला आणि तो ध्रुवच्या कानात काहीतरी खुसफुसला. व्हॉट? ध्रुव थोडा मोठ्याने बोलला आणि पळत गाडी जवळ गेला. त्यामागे नील सुद्धा गाडीत जाऊन बसला. सोनाली आणि कनक आता तिथे काय चालू आहे ते कळलं नाही, पण सोनालीने तेवढ्या वेळात राधाच्या हातातून ती अंगठीची डबी घेतली आणि कनकच्या हाताला धरून तिला त्यांच्या गाडीजवळ घेऊन गेली. तर हा होता दिलकशी भाग 98. अंगठी तर कनकच्या हातात आली, पण त्यासोबत आलेली संकट अजून संपलेले नाही. ध्रुवला तो अचानक आलेला कॉल आणि
त्यानंतर त्याची घाईघाईत निघून जाण्याची रिॲक्शन. नक्कीच काहीतरी मोठं घडलंय जे अजून सगळ्यांच्या नजरेआड आहे. राधा खरंच इतक्यावर थांबणार आहे का, की त्या अंगठी मागचं रहस्य अजून उघड व्हायचं आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, ध्रुवला असा कोणता कॉल आला ज्यामुळे तो क्षणात सगळं सोडून निघून गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आणि पुढचा भाग चुकवू नका म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दिलकशी भाग 99 मध्ये.